नमस्कार, मैं मलिक चौहान और आप देख रहे हैं परिवर्तन न्यूज़ चैनल। परिवर्तन न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की अहम खबरें। आज 22 फरवरी को किनवट नगर पालिका में नए उपाध्यक्ष पद के लिए चुनाव किया गया। इस चुनाव में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार वेंकट गोपालराव निम्मनीवार ने जीत हासिल की। किनवट नगर पालिका में नगर सेवकों की कुल संख्या 18 है, जिसमें भारतीय जनता पार्टी के पास एक अपक्ष सहित 10 नगर सेवक हैं, तो वहीं दूसरी ओर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पास 6 और कांग्रेस के पास 2 नगर सेवक हैं। भारतीय जनता पार्टी के पास बहुमत से ज़्यादा यानी 11 वोट होने से ये अंदाज़ा लगाया जा रहा था कि ये चुनाव बिन विरोधी होगा, लेकिन कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मिलकर ज़हीर खान और राहत तबस्सुम इन 2 उम्मीदवारों को खड़ा किया। बाद में ज़हीर खान ने अपनी उम्मीदवारी वापस ले ली, जिसके कारण वेंकट निम्मनीवार और राहत तबस्सुम के बीच यह चुनाव कराया गया, जिसमें वेंकट निम्मनीवार ने 11 वोट हासिल करके जीत हासिल की, तो वहीं राहत तबस्सुम को सिर्फ 8 वोट ही मिल सके। कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने इस चुनाव को जीतने के लिए पूरी तरह से एड़ी चोटी का जोर लगाया, लेकिन किनवट माहूर के आमदार भीमराव केराम की रणनीति के सामने उन्हें हार का सामना करना पड़ा। वेंकट निम्मनीवार की इस जीत पर आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार समेत कई लोगों ने उनका अभिनंदन किया। इस समय किनवट माहूर के आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भारतीय जनता पार्टी के तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, शहर अध्यक्ष श्रीनिवास निम्मनीवार, माजी उपाध्यक्ष अनिल तिरमनवार, पंचायत समिति के सभापति दत्ता आड़े, उपसभापति कपिल करेवाड़, फेरोज तंवर, फजल चौहान, जावेद खान, मारुति भरकड़, नरेंद्र सिरमनवार, शिया कैतमवार, बालाजी धोत्रे समेत अन्य लोग भी मौजूद थे। वेंकट निम्मनीवार के उपाध्यक्ष बनाए जाने पर आमदार भीमराव केराम ने परिवर्तन न्यूज़ को इंटरव्यू देते हुए क्या कहा, आइए देखते हैं। भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष निवड करण्यामध्ये अतिशय योगाचं आणि समयसूचकता ठेवून त्यांनी जो निर्णय या ठिकाणी घेतलेला त्याबद्दल माझ्या अध्यक्षासह माझ्या सर्व नगरसेवकांचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। सन्माननीय नगरपालिकेच्या सभागृहामध्ये 1 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचं त्याच खालोखाली ते संख्याबळ आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आणि काँग्रेसचे 2। खरं म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूकच बिनविरोध होणं अपेक्षित होतं। मला वाटते आयत्या वेळे महाविकास आघाडीचा असा निर्णय झाला की त्यांचा उमेदवार त्यांनी द्यायचा। त्यांनी त्यांचा असणारा सोपास्कार त्या ठिकाणी पार पाडलेला, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। परंतु एवढं खरं आहे गेले 2 टर्मपासून अध्यक्षासह याही अगोदर आमचे उपाध्यक्ष श्रीनिवास निम्मनीवार होते, त्याच्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये आमचे अजय साळावार हे उपाध्यक्ष होते। आता वेंकट निम्मनीवार या ठिकाणी उपाध्यक्ष झालेले आहेत। महाविकास आघाडीचे जरी ते सन्माननीय नगरसेवक जरी असतील, त्याच्यामध्ये जुनी जाणती लोक आहेत। विद्यमान माजी उपनगराध्यक्ष साजिद खान आहे, नेते ज़हीर खान आहे, ही सगळे अनुभवी मंडळी त्या ठिकाणी आहेत। पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे सर्व नगरसेवक आणि महाआघाडीचे सगळेही नगरसेवक एकत्रितरित्या या नगरपालिकेच्या रचनात्मक आणि विकासाच्या कामामध्ये पक्षविरहित अशा पद्धतीचं राजकारण समाजकारण करत असताना किनवट शहराचं नाव एक चांगल्या पद्धतीचं विकासाचा चेहरामोहरा बदलण्याच्या याच्यासाठी म्हणून हे कार्यरत राहतील अशा पद्धतीचं महाविकास आघाडीकडून मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो।
आणि माझ्या सभागृहातले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व नगरसेवक ही दोघांनाही सोबत घेऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढच्या काळामध्ये किनवट नगरवासियांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून अगदी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करावं असंही त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांच्या शाखेने अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी म्हणून आमचे दत्ताजी आडे आहेत. आमचे पंचायत समितीचे उपसभापती कपिल कडेवाड आहेत. दुसरे आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकारी किनवट नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आमचे अनिल कुर्मनवार, माझ्या पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नूतन अध्यक्षांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. पक्ष अगदी सतर्कतेने, खरं म्हणजे महाविकास आघाडीकडेच आमचं लक्ष होतं, काही गोंधळ घालतील असं, परंतु आम्हाला खात्री होती आमच्या लोकांची कसं काय होणार नाही. ते व्यवस्थित झालं. अचानकपणे खरं म्हणजे प्रेस आम्ही काय न बोलवलं सुद्धा तुमचा जिव्हाळा आणि प्रेम आमच्यासोबत आहे. त्याच निमित्ताने आपणही या ठिकाणी अध्यक्षांना उपाध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला. योगायोगाने या प्रेसच्या समोर जात असताना आमच्या एकूण कामामध्ये काम करण्याच्या इच्छेमध्ये सगळ्यांचा मोलाचा वाटा पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. त्याबद्दल पुढील काळामध्ये अशाच पद्धतीचं आमच्या लोकांना नगरपालिकेच्या सगळ्या सन्मान्य सभासदांना सहकार्य असावे अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपलंही मनापासून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल अभिनंदन करतो. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने नूतन उपनगराध्यक्ष व्यंकट नेमाणेवार यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने किनवट नगरवासियांच्या वतीने मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन करतो. भविष्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून परिवारी चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून घडावे अशाच पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.